हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि आज बघा व्हिडिओची सुरुवात ना मी सकाळपासून करत आहे, पण आमचा चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आज मी ठरवलं होतं की मी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये नाही का मी जे कपडे आणलेले होते ते तुम्हाला दाखवायचं ठरवलेलं होतं. आणि 2-3 दिवसापासून मी ह्याच्यासाठी व्हिडिओ नाही टाकत आहे, कारण मी अजून एका शूटला गेलेली होती. छोटंसं शूट मला मिळालेलं होतं, तर त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळालेला होता. तर मी आज व्हिडिओ बनवते. तर आज मी तुम्हाला दाखवेल की काय आणलेलं आहे. ठीक आहे, तर राहा तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू. चांगले नाही दिसत आहे का? चांगले नाही दिसत आहे. सारखा रेड कलर सारखा निघत होता ना. चांगलं नाही दिसत आहे ना. काही वेगळीच दिसतंय मी, पण मला माझा हेअर कलर आवडतो. आता वाटत आहे हे केलं आहे, हायलाईट केल्यासारखे. आधीच म्हणायचे सगळे मला हायलाईट. तर जसे जसे माझे ब्लॅक केस म्हणजे अजून व्हाईट होत गेले ना, तसे तसे ते कलर माझा चेंज झाला. आधी कॉफी कलर येत होता माझ्या हेअर्सला. चल आज आपण काय शॉपिंग केली ते दाखवूया. चल लवकर. तर नाही का मी इथे ब्लॅक कलर केलेला आहे. म्हणजे काय झालं होतं, मी कोमलला हेअर कलर करायला गेली होती. कोमलचे पिकलेत ना, वैतागून गेली. म्हणलं चला आता कोमलला करून देते ब्लॅक, कारण हे बर्गंडी कलर सूट होतोय की नाही होतोय म्हणून करायला गेली. तर थोडं मी पण लावून घेतलं, तर ना मुलं म्हणतात अजिबात चांगलं नाही. सर तुम्ही सांगा कसे दिसतोय हा कलर. मी पहिल्यांदा केला आहे असा कलर. तर चल ना ऋतू, आपण कपडे दाखवूया. तू येईपर्यंत नाही का मी साफसफाई करून घेते, तुझं आवरेपर्यंत. ऋतुजा तू येईपर्यंत मी काम करतो, साफसफाई करून घेतो थोडीशी. ठीक आहे. काय बनवलंय इथे? असं बनवत नको जाऊ. सगळं आपण क्लीन करून घेऊ. मम्मी मला खेळायचंय. खेळायचंय, डान्स करायचंय. करू का? डॉक्टरांनी नाही सांगितलं ना. डॉक्टरांनी सांगितलेलं नाही आहे तुला करायला. मग आता तरी करते, थोडासाच करेन. थोडासाच करते. काय झालं, रुसली काऊन आहे? डॉल खेळायची आहे. तू जास्त वेळ बसताना येत ना तुला. थोडा वेळ तिथे बसून खेळते. बसणार आहे तू? काय करते तू? डॉल खेळते. आधी मी थोडं खेळते, मम्मी आपण डान्स करू. मी कपडे दाखवायचे होते ना आपल्याला. तर आता बघा मी कपडे दाखवणार होती, पण ऋतुजा म्हणते आज ऋतुजाचा बिलकुल मूड नाही, खेळायचा मूड आहे. आणि म्हणजे मी तिला जास्त बसू नाही देत ना. तिला कसं आहे, तिच्या मानेचा थोडा प्रॉब्लेम होतो, तर त्यामुळे तिला बसू नाही देत. आणि ती बिलकुल आता मूडमध्ये नाही आहे, खेळायच्या मूडमध्ये आहे. आणि जास्तीत जास्त तो ब्रेस घालून ती काय करते, लेटते. तर पाठ वगैरे दुखते ना तिची, त्यामुळे ती लेटते. आता तिचं काय म्हणणं आहे की मी म्हणजे खेळते. आता नाही का बघा ती बसली आहे खेळायला. मी मला दाखवते काय खेळते ती. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवे ना कपडे काय घेतलेत ते. तिला ती खेळू देते मी थोडंसं. हे कोण कोण आहेत? हा बार्बी आहे. सॉरी, हा केन आहे, त्याची बहीण आहे. हे पण त्याची बहीण आहे बार्बी. अच्छा ओके. तू आधी रील बनवायची ना? हो. छान बनवायची तू रील, डॉलवाली पण. आता शर्ट पॅन्ट घातले, जीन्स आणि पॅन्ट घातली. थांबा दाखव. जीन्स आणि पॅन्ट घातली. हॅलो हॅलो. ऋतुजाला शूटसाठी घेऊन दिलं होतं मी. हॅलो. हाय. हॅलो एव्हरीवन. हाय. कशी करते? हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. बरोबर. हा. आणि हे केन आहे, काहीचा ड्रेस. हा. अरे वा. काहीचा ड्रेस. आणि आता
हे आपण जीन्स घालून घेऊ डॉलला. अच्छा ठीक आहे? अच्छा, त्या डॉलला ना. तिला घाल घाल कपडे घाल तिला. धागे घालू दे. जास्त मान खाली वाकवशील नको हा. अशी वरच राहा, अशी हो. स्ट्रेट. क्यूट क्यूट डॉल. हा, ही तुझ्याकडे दिसते. हा हा, हिची कशी काय? hair same आहे ना. अच्छा, सेम हेअर्स. हा. बघ, दिसते ना तुझ्याकडे. हो, है ना. आधी मी एवढी स्लिम ट्रिम होती, हो. आता राहिली नाही. तेच तर. आता करेल वेट कमी. आता तू वेट कमी करशील ना. हो, नक्कीच वेट कमी करेल. तिच्यापाशी स्कार्फ पण आहे. अरे वा, हा माझा टॉप त्याचा स्कार्फ बनवला का? त्याला मी फाडून टाकला. हो तो खूप का? जुना झालता ना. हम्म, आता बघ मी वन पीस होता माझा हा टॉप. मी नाही का पार्टी करायला बाहेर चालली ना. आता सकाळ आहे तर बाहेर ऊन आहे, तर मी नाही का दुपट्टा बांधून चालली बघ. अच्छा, ओके. हे असं आहे. तुझ्याकडे शिवणार स्कार्फ बांधून जाणार. हो का? हा, तू बांधून जाते ना. हो ना. नागपूरचं ऊन किती आहे हा, बांधा. दाखव. अरे वा. बाय. 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 पार्टी करने बाय. हाँ बाय बाय, जाइए पार्टी करने. बाय बाय. ऋतुजा, तुम्ही आता खेळा मॅडम. ठीक आहे. आम्ही येतो, माझं हो. काम करून येते मी. हो, ठीक आहे. हो. चल बाय, मला पोछा करायचा आहे. बाय. बाय. तर आता ऋतुजाचा ना मूड ना बिलकुल खेळण्याचा आहे. मी करायला चालली आहे माझं काम. पोछा वगैरे आहे, कपडे धुवायचे आहेत. आणि आता पोछा झाल्यानंतर तोपर्यंत तिचं खेळणं होतं आहे. मग मी तुम्हाला दाखवते काय आणले, म्हणजे कपडे काय आणले ते तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते काय कपडे घेतलेत ते. ये ऋतू, मला हेल्प कर. ये. हे पॅन्ट आहे. कोमल. आई ग. हां, हे कोमलसाठीची पॅन्ट आहे. ही डेली यूजची. एक बेडशीट घेतलेली आहे आपण. मी दाखवते ना कॅमेरा खाली. हो. बेडशीट आहे लॉंग. हां, ही एक बेडशीट घेतली. तर ही कितीची बेडशीट होती ही? ही घेतली 149ची. 149. आहे लिहिलं. हे 149ची. छान आहे. रेटचे हिशोबाने चांगले होते तिथे, थोडी डिस्काउंटवर असणार त्या दिवसामध्ये. आणि ही पॅन्ट कितीची घेतली आपण? दाखवून टाक. 179. 179ची पॅन्ट घेतली. अजून काय काय घेतलं? एक स्लीप घेतली ऋतुजासाठी, है ना? हो. ही कितीची आहे? 89. 89ला बसली का आपल्याला? हो. यावेळेला प्राईस कमी झाली आहे ना? हे ऋतुजाला लागते स्लीप ब्रेसवर घालण्यासाठी. हा कोमलचा टी शर्ट. हा एक कोमलला टी शर्ट घेतला. हा आहे 99. हां, लोकांना वाटते ना की आपण खूप महाग कपडे घालतो. आमची चॉईसच चांगली आहे म्हणा. आमचे कपडे स्वस्तातले असून पण चांगले दिसतात. आणि हा टी शर्ट कुणाला? माझा. हां, हे घरी घालण्यासाठी कपडे घेतलेले आहे. हे ऋतुजाचा हा टी पण शर्ट आहे. 99चा. हा पण 99चा आहे. बघा, 1 रुपया कमीच आहे 100ला. चॉईस मॅटर. तू लावून दाखव कसा दिसते तुला. हो. लावून दाखव बरं. चांगला दिसतोय. आणि मॅचिंग हॉट पॅन्ट. ही मॅचिंग हॉट पॅन्ट आहे ना. हां, ही पण बघू बरं कशी दिसते. हो. नंतर घालते मी घड्याळ. ठेव. येशी. ही आपण ह्याच्यावर घेतली ना, हा? ब्ल्यू टी शर्टसाठी घेतली आहे ना. ह्या टी शर्ट. हां, ह्या टी शर्टसाठी ना. आवडली का तुला? हो. छान आवडली आहे ना. बघ. याच्यावर मिकी माऊस पण आहे. मिकी माऊस आहे. हे अरे बघ. वा. मिकी
ऋतुजाला डॉग मिकी. पण आहे त्याच्यामध्ये. म्हणून ह्या डॉगी पण आहे. अरे वा. कोमल जरा पडदा खोल. आज आज शिरवाळ पण पडत आहे. पडदा खोल जरा. हां थोडा उजेड येऊ दे. अजून हे एक झालं. कोमलची वाटतं. आणि कोमलला अजून एक हॉट पॅन्ट घेतलेली आहे. ही एक कोमलची हॉट पॅन्ट आहे. आणि अजून एक पॅन्ट घेतली ब्लॅक कोमलला. तर ती आता कोमलने त्याशी घातली होती. आणि ही एक माझ्यासाठी काय घेतली आहे, Lagi. लॅगिंग घेतली आहे माझ्यासाठी एक. ही कितीची आहे? हे हे बघा. 199. 199ची. त्याचा कपडा माहीत नाही कसा आहे. तर ही जे मला काकूने दिले होते ना कुर्त्या, त्याच्यावर घेतली आहे मी मॅचिंग पॅन्ट. हा एक कोमलसाठी मी टी शर्ट घेतलेला आहे. कोमलने ट्राय केले होते ना कपडे, तर ह्या कपड्यामध्ये नव्हते, एकदा घालून बघितलेला आहे. आणि पॅन्ट टाकली आहे धुवून तिने. हा कितीचा आहे? 99. हा पण 99चा आहे. स्वस्तात मस्त घेतो आपण कपडे. हो. कसे वाटले कपडे? छान वाटले. तुझी चॉईस छान आहे. है ना? चांगले तू शोधून सगळ्यात बेस्ट वाला काढला टी शर्ट. आणि मॅचिंग hot झाले का सगळे मॅचिंग? हो सगळे झाले मॅचिंग. हो ना? धुतली होती ना ती? पण नाही. धुतली होती ना? कलर गेला का त्याचा? कितीची आहे? दाखव बरं कलर गेला का. तर ही एक पॅन्ट घेतली आहे कोमलला घरी घालण्यासाठी. अशी आहे पॅन्ट. तर आम्हाला हे ना बघा म्हणजे खूप कमीमध्ये भेटले कपडे डीमार्टमध्ये. 199. थोडंसं दार लावून घे. तर आता मी तुम्हाला सांगते की मी कपडे कसे घेतले. तर तुम्हाला आठवत असेल की मी निवेदिता ताईकडे गेलेली होती. तर निवेदिता ताईने आम्हाला 1000 रुपये दिले होते मुलांना कपडे घेण्यासाठी. आणि प्लस मी आता जी शूटला गेलेली होती, वेडिंगचं शूट होतं माझं, तर त्या शूटमधून जे आलेले पैसे होते हे दोन्ही पैसे मिळून मी मुलांना कपडे घेतले. आणि घरामध्ये थोडंसं मला साखर नव्हती, आटा नव्हता, तर ते पण मी घेतलं थोडंसं. आणि माझ्याकडे ना फक्त 2च बेडशीट होत्या आणि चादर नाही आहे ना पांघरायला वगैरे. आता कसे गरमीचे दिवस आहे तर कोमल काय करते तेच पांघरायला बघते. म्हणून नाही का मी एक काम केलं, म्हणजे एक बेडशीट घेऊनच घेते 149ची, म्हणजे 150 रुपयाची. मी ज्या बेडशीट घेते ना ह्या 150-200वाल्या तशा घेते मी. आणि खूप कमीमधले असे मी कपडे घेत असते. ते आता मी तुम्हाला प्रूफ दाखवला. खूप जणांचं म्हणणं होतं की खूप महाग वगैरे कपडे घेत असेल असं त्यांना वाटत असेल, ज्या काही ताई होत्या त्यांना. तर त्यांना आता मी सांगू इच्छिते, मी तुम्हाला प्रूफ दिलेला आहे बघा. 99 रुपीजवाले कपडे. आणि आता मी जे घातलं आहे ना हे कॉडसेट आहे. हे कितीचं असेल? 180 रुपयामध्ये हे घेतलेलं आहे. तर असे मी कपडे घेत असते. आणि आता कसं आहे, मुलांना घरी घालायलाच कपडे नव्हते. बाहेर घालायचे कपडे होते पण घरी घालायलाच कपडे नव्हते. त्याच्यामुळे मी आता त्यांना म्हटलं घेऊन घेते, कारण कपडे जरुरी आहे ना. तर आता कसं बघा, मी कामाचं म्हणजे जॉबचं तर सोडूनच दिलेला आहे विषय, कारण जो माझा प्रॉब्लेम आहे ना, हेल्थ प्रॉब्लेम, ते तुम्हाला माहीत नाही आहे. ज्या ताईंकडे माझे नंबर आहे किंवा ज्या ताईंशी मी बोलते ना त्या ताईंना माहीत आहे की मला म्हणजे जास्त वेळ बसता नाही येत, जरा प्रॉब्लेम आहे मला चांगलाच. तर त्याच्यामुळे नाही का मी जॉबचा विचार सोडला. मी विचार केला की आपलं जे काही मला मी शूटसाठीच प्रयत्न करते की ॲटलिस्ट माझा किराया आणि किराणा, लाईट बिल हे तरी ॲटलिस्ट झालं पाहिजे. आणि मी थोडं तरी माझं व्यवस्थित घर चाललं पाहिजे. मी ह्यासाठी आता प्रयत्न करते. पण आता कसं आहे, माझ्या हाताला इतक्या मुंग्या येतात ना, इतक्या मुंग्या येतात तुम्हाला काय सांगू, की मी सपोज जेवायलाही बसली ना तर माझ्या हातातून घास सुटतो. हा प्रॉब्लेम आहे. कारण माझा जो हेल्थ इश्यू आहे ना त्याच्यामुळेच मी काही काम नव्हती करू शकत. जास्त होत आहे मला. पण आता काय करता, औषधं मी घेऊ नाही शकत आहे. जोपर्यंत माझी तब्येत मी पूर्णपणे ठणठणीत करणार नाही तोपर्यंत थोडा मला इश्यू आहेच. पण बघू आता काय, कसं तरी चाललं आहे आता माझं ॲडजस्ट करणं. तर बघू आता अजून किती कामं मिळतात, काय मिळतात. कारण मला किरायाचं टेन्शन आहे, लाईट बिल, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे मला लाईट बिल पण भरावं लागतं आहे. तर त्याच्यासाठी आता मी कामासाठी प्रयत्न करते. तर आपण
तर कसं वाटले तुम्हाला कपडे नाही का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे आम्ही गॉगल वगैरे बघत होतो ना, ते गॉगल आम्ही काही घेतले नाही आहे. तर मुलांना असते ना एक सवय की कुठे गेलं तर ते ट्राय करत बसायचं, तर त्याने ट्राय वगैरे केलं, खेळणी वगैरे. आता कसं आहे, आहेत आमच्याकडे गॉगल वगैरे, त्यामुळे आम्ही काही गॉगल वगैरे घेतले नाही. फक्त जे जरुरी आहे तेच घेत आहे. आता ऋतुजाचे शूज पूर्ण हे झालेले आहे, ऋतुजाला शूज घ्यायचे आहे. आणि तिच्या शूजचं तुम्हाला सांगते, तिला एका डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं. मग तिचं ते पायाच्या डिस्टन्स म्हणजे जे काही पायाच्या उंचीमध्ये जे कमी जास्त आहे ना, त्यासाठी तिला प्रॉपर जवळपास 1,500 ते 2,000 रुपये घालवून त्या पायाची उंची मोजणं, मग ते शूज बनवून देतात. त्याच्यासाठी मला आता जायचं आहे. तर असं काही ना काही असतं. आणि मग आता ऋतुजाला मला ऋतुजा नाही, कोमलला मला चष्मा करून द्यायचा आहे. कोमलला डोळ्यांचा खूप दिवसांपासून त्रास आहे ना, तर आता तिला चष्मा पण करून द्यायचा. असं काही ना काही असते का. आता घर म्हणलं तर एकटी बाई घर चालवणार म्हणजे इझी नाही आहे. पण इतकी वर्ष गेली, 18 वर्ष मी करतच आहे. हे आहे तर ते नाही, ते आहे तर ते नाही, असं आम्ही ॲडजस्ट करत आहे लाईफमध्ये. पण करणं तर आमचं सुरूच आहे. तर तब्येतीचा प्रॉब्लेम असताना पण आता मी कामं घेत आहे, कारण थोडंसं मला थांबून हे काम जरा करता येतं. वेडिंग म्हटलं ना की खूप दिवसभराचे पण काही कामं असतात, तर ती खूप मोठी कामं असतात. तर आता जे काही मला जमत आहेत ते मी छोटी कामं आता प्रयत्न करत आहे घेण्याचा. आणि आता नाही का मी इथेच व्हिडिओचा एंड करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.